हम यहाँ पे आए थे और यहाँ पे हमें क्या मिल चुका है एस्ट्रॉनॉट मोठे आपण इथं मीटअप ठेवत गायचे कॉलेजमध्ये तिथे खुले रंग म्हणजे आहे ना का तिथं मीटअप ठेवत आपण आणि तिथे मीटअपमध्ये आपल्या वर्गातले आहेत का सगळ्या विद्यार्थ्यांना बोलून घ्यायचं आज मला तुम्हाला एक सांगायचं होतं बघता बघता आम्ही सिनियर झालोत पण आजपर्यंत कधी सिरियस नाही झालोत. हॅलो एव्हरीवन आणि मी आज आलेलो आहे कॉलेजमध्ये आणि आता आम्ही सरळ कॉलेजमध्ये चाललेलो आहोत. तर गाईज आता आम्ही वरी चाललेलो आहोत. हां हे कम्प्युटर सायन्स आणि इकडे व्हायला लागले लेक्चर्स. तर आमचे इकडे लेक्चर व्हायचे ह्या फ्लोअरवरती लेक्चर व्हायचे ह्या फ्लोअरवरती आणि लास्ट थर्ड इयरचे आमचे इथे लेक्चर झाले ते पण आता काहीच नाही. हॉल नंबर 27मध्ये लास्ट थर्ड इयरचे लेक्चर झाले ते. सर्वेश मिस यू ब्रो. सर्वेशला खूप मिस करायला लागले मी. इथं नव्हते झाले इथं मराठीची क्लास व्हायची आमची पण आता नाही व्हायला लागली. तर मी आपण बघू बोर्डवर काहीतरी लिहिलेलं आहे पण कोणीतरी शिकवलेलं आहे हे. तर काहीतरी बॅलन्स शीट का काय होती आपल्याला माहीत नाही. आय डोंट नो. आणि इथं पण हा आहे हॉल नंबर 29. तर सगळ्यात दिल से करीब दिल के बहुत करीब मतलब हॉल नंबर 30. हा हॉल नंबर कोणाला माहिती आहे गाईज. हॉल नंबर 30. इथं ही हॉल म्हणजे आय कांट एक्सप्लेन. तर तेच इथं कोण बसत होतं माझे सगळे फ्रेंड्स त्यांना माहीत असेल. आणि यार मी इथं असायचं हमेशा. एक कसली फिलिंग आहे ही एक क्लोज टू हर्टवाली फिलिंग आहे ही क्लोज टू हर्टवाली. आणि हा आहे आमचा हॉल. आम्ही इथं पुणे लेक्चर केलेले आहेत आणि डेस्क तेच इथं 3 वर्ष झालं. 3 वर्ष इतकं ह्या हॉलमध्ये इतके मेमरीज आहेत आय कांट मी सांगू शकतो नाही व्लॉगमध्ये. आणि इकडं तर विषयच नाही समजा पण हे यार येतं बहुत दिल के गरीब व्हा. आणि हा आहे आमचा 30 नंबर हॉल. 30 नंबर. खूप सारी यादें इससे जुड़ी हुई. आणि इससे कहते कहते एक दिन ऐसे हम बाहर निकले और बाहर निकलने के इतने बाहर गए कि इधर फिर आना ही नहीं हुआ कभी. मी तर एकच जणाला मिस करायला लागलो आहे आणि ते आहे सर्वेश. मिस यू ब्रो. तू असता तर आज तू असता तर नाही चांगलं झालं असतं माहिती आहे का. आणि काही सांगायला काय नाहीच. तर अशा प्रकारे मला वाटलं होतं मी एक दिवस येईल आणि आलं. मी अजून खूप दिवसानंतर येईल आणि कारण की इथं सुरुवात झालेली एका गोष्टीची आणि ती गोष्टी इतकी ब्युटिफुल होती. तर मला खरं म्हटलं तर मी इथं ज्या वर्गात शिकण्यापेक्षा अशा गोष्टी शिकलेल्या ह्या क्लासमध्ये ज्या मला रिअल लाईफमध्ये कामाला आल्या. तर माझे जर कोणी फ्रेंड्स बघत असले तर थँक्यू एव्हरीवन. तुमच्यामुळेच मी आज मी व्लॉगर आहे त्याच्यामुळं मला व्लॉग बनवताना काय वाटत नाही. तर जे माझे फ्रेंड्स आहेत कॉलेजमधले तर त्यांच्यामुळेच मी व्लॉगर आहे एक प्रकारे. कारण की आज मी कसं सांगू मी आय कांट एक्सप्लेन ब्रो. आणि मी तुम्हाला दाखवतो आता मी कोणच्या डेस्कवरती असायचं हमेशा. यार मी किती बार आहे 3दा हे दाखवणं झालं आहे. तर मी कधी आणि 1 नंबरच्यावर जास्त नसायचं मी. इकडं पण असायचं. तर माझे फ्रेंड्स बघत असतील आज यूट्यूबवरती नाही तर इंस्टावरती कुठेतरी बघत असतील. इकडे मुली असायच्या. हा डेस्क असायचा. हां तर ह्याच गोष्टी होत्या. शिकवलेलं असंच आहे इथं. 3 वर्षामध्ये इतकं मला काहीच बदललं नाही. काहीच फक्त एक बदलली गोष्ट मी बदललो नाही. माझे फ्रेंड्स नाही ना मी बदललो नाही. वर्ग बदलला नाही. क्लास बदलली नाही पण फ्रेंड्स बदलले. फ्रेंड्स सगळे जिकडे तिकडे झाले. कुणाकडं टाईम नाही आहे यायला कुणाकडं टाईम नाही आहे. म्हणजे सगळे त्यांच्या लाईफमध्ये बिझी झालेत. असं आहे की यार मी बरं झालं लाईफमध्ये असं डिसिजन घेतले म्हणजे व्लॉगिंग झालं किंवा रिमोट बिझनेस झालं किंवा असं म्हणजे जे पण आहे यूट्यूब. तर त्याच्यामुळे एक फायदा झाला की यार मी माझी जी पास्ट लाईफ आहे ती खूप हॅप्पी जगू शकतो. म्हणजे त्या लाईफमध्ये मी डबल जाऊ शकतो. त्या लाईफला डबल फील करू शकतो. तर काही जणांकडे असं नसणार आहे. काही जणांकडे हा पण टाईम नाही इथं यायला इथं बघायला. कारण की त्यांना काही मनात बी येत नसेल पहिली गोष्ट. कारण की त्यांना डिझायरच होत नसेल असं करायची. तर मी तर आलतो आपल्या क्लासमध्ये गाईज. काही सांगू ह्या गोष्टीमध्ये मी
हम यहाँ पे आए थे और यहाँ पे हमें क्या मिल चुका है, एस्ट्रोनॉट. ये क्या है, थम्स अप ब्रो फ्रॉम इंडिया. नासा नहीं, इसरोपासून आहे, इसरोपासून. तर मी हे मागं जाऊ का? अभी मैं इसके अंदर जाता हूँ और ऐसे व्लॉग बनाऊंगा. नहीं जम रहा नहीं गाइस, जम रहा नहीं. ये आप आणि मला काय म्हणायचं होतं गाइस, तर रवी किशनचा एक डायलॉग आहे, नाम फॉलोज नाम या दाम. नाम काय, नाम नाही, पैसा फॉलो करताय ब्रो, सिर्फ नाम होणं चाहिए, नाम. रेहान आले, रेहान. आणि आता रेहानचं एक काम करायचं आहे ॲडमिशनचं, तर ते काम एक करायचं काहीच. आता आम्हाला घरी जायची इच्छा व्हायला लागली, कारण की नवीन आयटम भेटत नाही ना, तसलं आपल्याला गरज पण नाही. आणि विषय म्हणजे काय आहे, हां मला तुम्हाला एक सांगायचं होतं, बघता आम्ही सिनियर झालोत, पण आजपर्यंत कधी सिरियस नाही झालोत. कधी म्हणजे सिरियस व्हायचा मौकाच आहे नाही लाईफमध्ये. म्हणजे मी कधी, मला आठवत नाही मी स्टडीला घेऊन किंवा कॉलेजला घेऊन सिरियस झालो असं. तर हेच होती एक माझी कॉलेजची जर्नी. आणि दुसरं काय सांगू शकतो मी, एवढं सांगू शकतो. तर ब्लॉग आम्ही मित्र भेटले. तर मिलिया कॉलेजचा विद्यार्थी आहे हा. तर आमचे फॅन भेटले होते, आमचे मित्राचे मोठे फॅन. आपण इथं मीटअप ठेवत गायचे कॉलेजमध्ये, तिथे खुले रंग म्हणजे आहे नाही का, तिथं मीटअप ठेवत आपण. आणि तिथे मीटअपमध्ये आपल्या वर्गातले आहेत का सगळ्या विद्यार्थ्यांना बनवून घ्यायचं आणि त्यांना काय द्यायचं मीटअपमध्ये, एक हे पेन देऊ. नाही ₹1 4 चॉकलेट येत नाही, ते देऊन टाकत. कारण की बजेट परिस्थिती तशी आमची नाही, अजून आमचं पेमेंट काय सुरू नाही यूट्यूबवरून कुठून. म्हणून आम्ही एक छोटे टाईपची इन्फ्लुएन्सर आहेत. तर काय आम्ही तेच चॉकलेट देऊ शकतो. आणि ते पण कसं, ती बी काही जण काय करा, अर्धे खा, म्हणजे एक चॉकलेटमध्ये ₹1 8 जण होते. कीप सपोर्टिंग, कीप लविंग. आणि काम देत लवकरच माझे 1000 सबस्क्रायबर करून टाका. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये आपण एक मेमोरी नाही, अरे आपण कुठे गेलो माहिती का आत्ता गाईज, मी आपल्या हॉलमध्ये गेलो होतो, मी व्हिडिओमध्ये बघितलं असं. म्हणजे 31 नंबरमध्ये गेलो होतो. असलं भारी वाटत होतं तिथं, लय टाईट. म्हणजे एक हे वाटत होतं, जुनी फिलिंग मी बघायला लागलो. मला एक गोष्ट लक्षात आली, आणि ती म्हणजे आमचं आयडेंटिटी कार्ड आलेत का बघायचं. किती दिवस झालं आयडेंटिटी कार्ड नाही आलेले, तर बघूत आता. पहिल्यांदा बघूत मी कसं दिसायला लागलो आहे. इतकं खराब असलं तर मी काही दिसणार आहे चांगलं. हे बघू शकता, हे आणि इथे चालू आहे नळ, पण बंद हो जा. ये AC रहती है, दोनों स्पीड. आणि त्याच्यावरच कोणतरी स्पीड केले. वा बेटे वा, मज करली. मी आता चौकशी केली. तर ते म्हणले की तुम्हाला मॅसेज येईल जेव्हा तुमचे आयडेंटिटी कार्ड येतील तेव्हा. मग त्यावर तुम्ही कॉलेजमध्ये नका येऊ. ते बाहेर वॉचमॅन नाही का, त्यासोबत थोडं भांडून या. कारण की त्याला भांडणं म्हणजे तुमचं एक कॉलेजसिद्ध हक्क आहे, जन्मसिद्ध नाही. कॉलेजमध्ये यायचं म्हणलं की त्याला भांडं लागते वॉचमॅनला. चला आता हम जा रहे हैं घर की ओर बढ़ रहे हैं गाइस, घर की ओर. और ये है हमारा, ऐसा करते हुए बाय कॉलेज, बाय कॉलेज. मिलेंगे अगले दिन, अगले एपिसोड में और अगले सीरीज़ में.